पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नायजेरिया, ब्राझील आणि गयाना दौऱ्यावरती जाणार आहेत। पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारतासाठी धोरणात्मक आणि राजनैतिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। ही भेट म्हणजे दोन खंडातील तीन प्रमुख देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची महत्त्वाची संधी आहे। तर या भेटीमुळे महत्त्वाच्या जागतिक भागीदारांसोबत राजनैतिक आणि आर्थिक संबंध मजबूत होण्यास मदत होईल। पंतप्रधान मोदी 16 नोव्हेंबरला नायजेरियाला पोहोचतील, जिथे ते नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांची भेट घेतील। 17 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची नायजेरियाला ही पहिली भेट असेल आणि अशा वेळी आलेली आहे की जेव्हा भारत आणि नायजेरिया 2007 मध्ये स्थापन झालेल्या त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा उत्सव साजरा करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याआधी त्यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक नेमकं कसं आहे ते वेळापत्रक आधी आपण जाणून घेऊयात। तर मोदींच्या दौऱ्याचं वेळापत्रक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण दोन खंडातले तीन देश मोदी जाऊन फिरतील। त्यामुळे आता नोव्हेंबर 16, 17 ते नायजेरियामध्ये असतील। 16 आणि 17 तारखेनंतर 18 आणि 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील ब्राझीलमध्ये। नोव्हेंबरचीच 19 आणि 21 तारीख म्हणजे 19 ते 21 तारीख गयानामध्ये पंतप्रधान दौऱ्यासाठी पोहोचतील। तर पंतप्रधान मोदी 16 ते 17 नोव्हेंबर रोजी नायजेरियाला भेट देतील आणि ही 17 वर्षातील भारतीय पंतप्रधानांची पहिली भेट असेल। राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ही भेट होतीये। या दरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी वाढवण्यावरती चर्चा होणार आहे। भारत आणि नायजेरिया यांच्यामध्ये 2007 पासून धोरणात्मक भागीदारी आहे, ज्यामध्ये ऊर्जा, आर्थिक आणि संरक्षण सहकार्याचा समावेश आहे। या भेटी दरम्यान पंतप्रधान भारतीय समुदायाला देखील संबोधित करतील, ज्यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील। तर 18-19 नोव्हेंबर रोजी रिओ दी जेनेरिओमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत। परिषदेमध्ये ते जागतिक मुद्द्यांवरती भारताची भूमिका स्पष्ट करतील आणि G20 नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशनचाही आढावा घेतील। दरम्यान मोदी 19-21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये गयानाला भेट देतील, जी 1968 नंतर भारतीय पंतप्रधानांची या देशाला ही पहिली भेट असेल। अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून ही यात्रा काढण्यात येते। पंतप्रधान इथे गुयानी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि भारतीय डायस्पोराच्या एका मोठ्या परिषदेतही ते सहभागी होतील। शिवाय ते दुसऱ्या कॅरिकॉम इंडिया शिखर परिषदेला देखील हजेरी लावतील। त्यामुळे भारताचे कॅरिबियन देशांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।